लढाईत तुझे बाबा जरी आता तुझ्या सोबत नसले तरीही आता या लढाईत तू एकटी नाहीयेस. तुझी साथ द्यायला तुझी बहीण अंबिका तुझ्या बरोबर असेल. नाही आजी, ताई नाही देणार साथ माझी. मी तिला खूप म्हणजे खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नाही. मंजिरीने तर तिचं खरं रूप तिला दाखवलं, पण ते तिला दिसलंच नाही. त्या मंजिरीने ना ताईवरती जादू केली. मला नाही वाटत की ताई या लढाईत माझी साथ देईल. मीरा, हे जे काही सुरू आहे ना, हे बाळा तुझं प्रारब्ध आहे. मी फक्त तुला मार्ग दाखवू शकते, पण त्या मार्गावर चालत अंतापर्यंत पोहोचणं हे तुझंच काम आहे बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू या लढाईत एकटी नाहीस. लवकरच या वाटेवर तुला तुझी बहीण भेटेल आणि त्या दिवशी ती फक्त तुला भेटणार नाही तर तुझ्या सोबत उभी राहील. तोपर्यंत धीर धर बाळा आणि तुझं कर्म करत राहा, कारण जे सत्य आहे ते शेवटी सगळ्यांना दिसणारच आहे. आजी, मला तर भीती वाटत नाहीये. तू आहेस ना माझ्यासोबत. मग आता ही सत्याची लढाई शेवटी आपणच जिंकणार. नक्कीच जिंकणार. फक्त तू धीर सोडू नकोस. हो आजी. चल, आता मला निघायला हवं. सोडतेस ना मला? चल. हो आजी, ये. नर्मदा नक्की काहीतरी जाणून घेण्यासाठी हे करत असेल, पण लक्षात ठेव, ती वाकड्यात जाता कामा नये. या सगळ्यात जी पात्र आधीपासून आहेत, हे युद्ध फक्त त्यांचंच आहे. मार्जरी, त्या नर्मदामुळे माझी थोडी चिडचिड होतीये. आजपर्यंत तिच्यामुळे आपल्या कार्यात मला कसलाही त्रास झालेला नाही आणि तो पुढेही होणार नाही. आणि चुकून जर का तसं झालं तर मी तिला संपवायला मागे पुढे बघणार नाही. मला काळजी दुसऱ्याच गोष्टीची आहे. दुसऱ्या कोणत्या गोष्टी? मीराने तिच्या बाजूने तिच्यातला आणि अंबिका मधला वाद संपून टाकला, पण अंबिका अजूनही अडून आहे. त्यामुळे त्यांच्यातले मनभेद फक्त एका चाकावर टिकून आहेत. मग दुसरं चाक तुटायलाही जास्त वेळ लागणार नाही, कारण सगळे चिन्ह त्याच दिशेने जात आहेत. मग आपण आता काय करायचंय? कालछाया कवच. कालछाया कवच? तुझ्या सुरक्षेसाठी आपल्याला कालछाया कवच निर्माण करावं लागेल. पण लक्षात ठेव, हे साधा कवच नाही. ते उभं करण्यासाठी आपल्याकडची एक अतिशय महत्वाची शक्ती वापरावी लागेल. आणि एकदा ती शक्ती वापरली की ती पुन्हा कधीच परत येत नाही, पुन्हा कधीच परत येणार नाही. आणि जर हा कवच विधी फसला तर ना तुला कवच मिळेल, ना ती शक्ती कधी परत येईल. नाही फसणार. मी नक्कीच हा विधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. या विधीसाठी काही पायऱ्या आहेत, आणि सगळ्यात पहिली पायरी म्हणजे तुला मनुष्य आणि आत्मा या दोघींचे केस एकत्र जाळून त्याची राख कालमुख मण्यावर चोळावी लागेल. आणि दुसरी पायरी? आधी पहिली पूर्ण कर,
पुढचं सांगते. तुम्ही इतक्या दिवसांनी येणार आहेत म्हटल्यानंतर तुमच्या आवडीचं बनवायलाच हवं ना? बनवली कुणी पण? मीराने. थँक्यू. छान झाले खीर. आयडिया ह्यांची होती. हो पण चव तुझ्या हाताला आहे ना, नुसती आयडियाने काय होणार आहे. अच्छा म्हणजे अथर्वनी माझ्या नावाखाली स्वतःची पोळी वाजून घेतली का? त्यालाही खीर आवडते ना. बाबा असं नाही अजिबात. तुम्ही येणार होता म्हणून खीर केली तुमच्यासाठी. हिचे केस कसे काढायचे? वा वा वा. नाही, या घरात अजूनही एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या जात आहेत हे ऐकून बरं वाटतंय मला. बाय द वे बाबा, मीटिंग कशी झाली? अरे हो, ते सांगायचं राहिलंच. मीटिंग उत्तम झाली तशी, पण काय ना, इन्व्हेस्टमेंट खूपच प्रचंड लागणार आहे. त्यामुळे आपल्याला जरा फायनान्सना टच करावं लागेल. येस बाबा, पण तशी मी सगळ्यांना कल्पना दिली होती लास्ट टाइम जेव्हा मेल पाठवलं होतं, आणि पुढच्या मीटिंगमध्ये सुद्धा आपण त्यावर प्रेझेंटेशन करूच. सो सगळ्यांना कल्पना तरी आहे. अरे बास ना आता दादा, हे काही ऑफिस नाही आहे, घर आहे हे. एवढ्या दिवसांनी आलाय, जरा सगळ्यांची गप्पा मार की. ठीक आहे अथर्व, आपण नंतर बोलूया या विषयावर. येस बाबा. मला माहितीये दादा, तुला कुणी काही सांगितलं नसेल, पण आज ना खूप स्पेशल दिवस आहे. हो हो दादासाहेब, खूपच स्पेशल दिवस आहे. हा दादा, तू आजोबा होणार आहेस. आपली माया प्रेग्नेंट आहे.